मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेटरनरीची सेंट्रल काउन्सिलिंग कशा प्रकारे होत असते, काय प्रक्रिया असते, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, डॉक्युमेंट काय काय लागतील, रजिस्ट्रेशन फीस किती आहे, राऊंड प्रोसेस कशी होते, याबद्दल सर्वाबद्दल माहिती घेणार आहोत. वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया म्हणजे सेंट्रल काउन्सिलिंग कशी होत असते याच्याबद्दल. एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, त्याला आपण डिग्रीमध्ये BBSC आणि AH म्हणत असतो. त्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया कसा आहे तर नीट UG 25 तुम्ही कॅन्डिडेट क्वालिफाय झाला पाहिजे, ते मॅन्डेटरी आहे. नंतर एज्युकेशन काय पाहिजे तुमची 12वी झाली पाहिजे. इंटरमिडिएट सायन्स, त्याच्यामध्ये कोणकोणते विषय पाहिजे तुमचे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी आणि इंग्लिश बायोटेक्नॉलॉजी आणि इंग्लिश. मस्ट हॅव क्लिअर प्रॅक्टिकल टेस्ट इन द सायन्स सब्जेक्ट. ओके, प्रॅक्टिकल टेस्ट पण तुमच्या झाल्या पाहिजेत. आणि इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन रिकॉग्नाइज बाय द इंडियन युनिव्हर्सिटी अँड म्हणजे तुम्ही जर बाहेर देशामध्ये जर करत असेल तर तुम्हाला इक्विव्हॅलंट एक्झाम पाहिजेत. बाहेर देशामधून जर तुम्ही येत असाल म्हणजे फॉरेन कंट्रीमधून, तर तुम्हाला 12वीच्या एक्झाम बरोबर इक्विव्हॅलंट एक्झाम पाहिजेत. नंतर मिनिमम मार्क किती लागतील तुम्हाला, जनरल जर कॅटेगरी असेल तर तुम्हाला 50% लागतील मार्क. फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश या दोन्हीला मिळून म्हणजे तुम्हाला 400 पैकी 200 मार्क गरजेचे आहे असणं. त्याच्यानंतर जर बघायचं झालं तर SC ST आणि अदर जर कॅटेगरी असेल तुमची, तर तुम्हाला 190 मार्क लागतील 400 पैकी. तुम्हाला एलिजिबल जर वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया सेंट्रल काउन्सिलिंग जर करायची असेल तर वेटरनरीची सिलेक्शन कसं आहे, ऍडमिशन स्ट्रिक्टली बेस्ड ऑन मेरिट लिस्टवर बेसिस आहे तुमचं सिलेक्शन. नीट UG 2025च्या नो अदर मेरिट ऑर वेटेज कन्सिडर. ओके, तुमचं रिझर्वेशन धरलं जाईल, मग बाकी कन्सिडर नाही करण्यात आलं बाकी काही. आता आपण बघूया डॉक्युमेंट कोणकोणते लागतील. डॉक्युमेंट लागेल तुम्हाला ऍडमिट कार्ड 2025, रँक कार्ड लागेल तुम्हाला नीट 2025 इश्यूड बाय NTA. नंतर काय लागेल, आधार कार्ड लागेल, वोटर ID लागेल, प्रोव्हिजनल नीट UG ऍप्लिकेशन फॉर्म पण लागू शकतो, प्रूफ ऑफ डेट अँड बर्थ सर्टिफिकेट, सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन तुमची जी सनद राहते ते पण लागणार. आणि 12वीची TC व 12वीचं मार्क मेम, प्रोव्हिजनल सर्टिफिकेट अलाउटेड. ओके, कॅरेक्टर सर्टिफिकेट इश्यू बाय द स्कूल, कॅरेक्टर सर्टिफिकेट पण लागते आणि फोटोग्राफ लागतात, ते मला स्कूलमधून भेटून जाईल. आणि एक पासपोर्ट साईज फोटो लागतो. जर OCI आणि PCI जर असेल तर ती कार्ड इफ ऍप्लिकेबल, ते म्हणजे फॉरेन कंट्रीवाल्या कॅन्डिडेटला लागते. आणि इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट फ्रॉम द युनिव्हर्सिटी फॉर स्टुडंट अब्रॉड, म्हणजे तुमचं ते आहे का तुमचं सर्टिफिकेट इक्विव्हॅलंट म्हणजे 12वीच्या बरोबरचं सर्टिफिकेट लागतं जे अब्रॉड मध्ये जे स्टुडंट आतापर्यंत शिकत आलेले आहेत पण इथे त्यांना काउन्सिलिंग करायचे तसं. आणि रजिस्ट्रेशन फीस बद्दल माहिती करून घेऊया. जर जनरल कॅन्डिडेटचा असेल तर त्याला रजिस्ट्रेशन फीस आहे 1000 रुपये. आणि EWS कॅटेगरी जर असेल तुमची तर 900 रुपये. आणि जर SC ST EWS आणि OBC कॅटेगरीला 900 रुपये आहे आणि SC ST PWS कॅटेगरीला 500 रुपये आहे आणि ट्रान्सजेंडरला पण. तर आता हे बघितलं रजिस्ट्रेशन फीस बद्दल आपण. आता सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये कोणतंही डिपॉझिट भरावं लागत नाही तुम्हाला. रजिस्ट्रेशनसाठी कोणतंही डिपॉझिट भरावं लागत नाही. डिपॉझिट बद्दल थोडक्यात बघूया, पुढे कुठे डिपॉझिट लागू शकते तुम्हाला. आता बघूया सिलेक्शन प्रोसेस. राऊंड 1 तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, राऊंड 1 साठी तुम्ही अलॉटमेंट झालं, कॅन्डिडेट रिपोर्ट टू अलॉटेड कॉलेज. जर तुम्हाला एखादं अकाउंटमेंट अलाउड झालं आणि तुम्ही जर रिपोर्ट केलं तर तो एलिजिबल फॉर रिचॉईस, म्हणजे तुम्ही सेकंड राऊंड साठी एलिजिबल आहे. सेकंड राऊंड साठी तुम्ही एलिजिबल आहात. आणि तुम्ही जर नाही रिपोर्ट केलं तर तुम्ही एलिजिबल ना. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या कॅन्डिडेटला आपल्या नागपूरचं वेटरनरी कॉलेज जर अलाउड झालं आणि जर त्याने तिथे रिपोर्ट केलं तरच तो सेकंड राऊंड खेळू शकतो. सेकंड राऊंड तेव्हाच खेळू शकतो, नाहीतर नाही, मग तो बाद होल्या जातो प्रोसेसमधून. नाही रिपोर्ट जर केलं तर तो बाद होतो प्रोसेसमधून. म्हणून तुम्हाला जर कॉलेज अलाउड झालं फर्स्ट राऊंड मध्ये तुम्हाला 100% रिपोर्ट करावंच लागणार. तुम्हाला 100% कॉलेजला रिपोर्ट करणंच आहे तुम्हाला जर कॉलेज अलाउड झालं तर. आता बघूया राऊंड 2 ची प्रोसेस कशी. अलॉटमेंट रिचॉईस फिलिंग. राऊंड 2 मध्ये अलॉटमेंट कशी राहते, रिचॉईस फिलिंग करावं लागते तुम्हाला. रिचॉईस फिलिंग बद्दल कोणाकोणाला ज्यांनी फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज भेटले त्यांना रिचॉईस करावं लागते, आणि जर तुम्हाला भेटलं नसलं तरी पण रिचॉईस करावं लागते. रिचॉईस ज्याला भेटलं त्यांनी करायची आणि ज्यांनी भेटलं नाही त्यांनी पण करायचं. भेटल्यावाल्याने कॉलेज जॉईन करायचं फर्स्ट राऊंडचं, आणि ज्यांना भेटलं नाही त्यांनी फर्स्ट टाइमच रिचॉईस करायची. नो नीड, तुम्हाला रजिस्ट्रेशन फीस पे करायची गरज नाही. अगेन ज्या कॅन्डिडेटनं ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांच्यासाठी म्हणत आहे, ज्यांनी नसेल केलं तर त्यांना करावी लागणार फीस पे, पुन्हा पे करावं लागणार. आणि कॅन्डिडेट कन्फर्म्ड, तुमचं ऍडमिशन झालं, फॉर एक्झाम्पल तुमचं जर ऍडमिशन झालं
तर तुम्हाला पुढची प्रोसेस काय राहते त्याच्याबद्दल बघूया आपण. एक मिनिट. तर नो नॉट एलिजिबल फॉर फर्दर राऊंड. जर तुम्ही ऍडमिशन घेतलं नाही सीट मध्ये तर तुम्ही पुढच्या राऊंड साठी एलिजिबल ना. आणि जर यस तर तुम्ही ऍडमिशन कन्फर्म केलं तर राऊंड 1 सीट विथ एनी गेट कॅन्सल्ड ऑटोमॅटिकली. जर तुम्हाला राऊंड मध्ये आता हे एक विद्यार्थी आहे ज्याला नागपूरमध्ये कॉलेज मिळालं होतं आणि सेकंड राऊंड मध्ये त्यांनी अपग्रेडेशन केल्यासाठी मुंबईच्या वेटरनरी काउन्सिलिंग साठी त्यांना अपग्रेडेशन केलं. तर त्याचं जे जर अपग्रेडेशन झालं तर फर्स्ट राऊंडची सीट ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार असं होत असते. आणि नंतर न्यू कॅन्डिडेट अलाउड इन न्यू कॅन्डिडेट इन राऊंड 2. इफ नॉट रजिस्टर्ड इन राऊंड 1 दे कॅन मस्ट बी रजिस्ट्रेशन फी फॉर पार्टिसिपेट. ओके, हे झालं 2 राऊंड बद्दल. आता तिसरा एक राऊंड होत असतो त्याला डायरेक्ट म्हणतो स्ट्रे वॅकन्सी राऊंड म्हणत असतो. इथे एमसीसी सारखं नसतं. एमसीसी मध्ये 3 राऊंड होतात तर नंतर चौथा जो राऊंड राहतो त्याला स्ट्रे वॅकन्सी राऊंड म्हणत असतो. पण इथे 2 राऊंड होतात. व्हीसीआय मध्ये किती 2 राऊंड होतात आणि जे तिसरा राहतो तो स्ट्रे वॅकन्सी राऊंड असतो. कोणता स्ट्रे वॅकन्सी राऊंड. तर स्ट्रे वॅकन्सी राऊंड बद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. स्ट्रे वॅकन्सी राऊंड जर एखादी सीट जर उडल्या तर स्ट्रे वॅकन्सी राऊंड होत असतो राऊंड 2 मध्ये. येस, स्ट्रे वॅकन्सी राऊंड काउन्सिलिंग बिगेन. जर सीट व्हॅकंट राहिल्या तर एलिजिबल कॅन्डिडेट काय फक्त ज्यांनी आणि खरं म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर स्ट्रे वॅकन्सी राऊंड जर खेळायचा असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. फर्स्ट भले तुम्ही फर्स्ट राऊंड मध्ये करा सेकंड राऊंड मध्ये करा तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे. आता नंतर मस्ट पे तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल स्ट्रे वॅकन्सी राऊंडची जे फीस किती आहे 50,000 रुपये आहे जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी आणि 25,000 आहे एससी एसटी आणि पीएच कॅटेगरीसाठी. कॅन्डिडेट पेड फी. कॅन्डिडेटने काय करायची फी पेड करायची. त्याच्यामध्ये जर यस असेल जर त्याने फीस केली तर तो एलिजिबल आहे आणि नाही जर केली तर तो नॉट एलिजिबल आहे स्ट्रे वॅकन्सी राऊंड साठी. तुम्हाला एवढी फीस करावं लागेल. ही रिफंडेबल फी आहे. जे 50,000 स्ट्रे वॅकन्सी राऊंड साठी जी फीस घेता येतं ती रिफंडेबल आहे 50,000 आणि 25,000. आता बघूया काउन्सिलिंग पब्लिश होते. वॅकन्सी जेवढे आहेत त्यांची पब्लिकेशन येते कॅटेगरी वाईज. नंतर एलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट येते. कोणकोणते कॅन्डिडेट एलिजिबल आहे त्याच्यानुसार लिस्ट येते. कॅन्डिडेट फिल द चॉईस बेस्ड ऑन अवेलेबल सीट. कॅन्डिडेटला काय करावं लागेल त्याची अवेलेबल नुसार त्यांची सीट फिल करावं लागेल. सीट अलॉटमेंट बेस्ड ऑन द मेरिट चॉईस. म्हणजे तुमची मेरिट नुसार कॅन्डिडेट सीट अलॉटमेंट होईल. कॅन्डिडेट अलॉट झालं यस नो नसलं तर ते ऑटोमॅटिकली रिफंड येईल. जर सीट अलॉटमेंट झाली नाही तुम्हाला स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये तुमची ऑटोमॅटिक रिफंड येऊन जाईल. आणि जर तुमची अलॉटमेंट झाली अलॉटमेंट रिसिव्ह लेटर तुम्हाला ऑटोमॅटिकली इश्यू होईल तुमच्या ऑनलाईन मध्ये. मग कॅन्डिडेट रिपोर्ट इन द कॉलेज ऑन टाइम. तुम्हाला कॉलेजमध्ये ऑन टाइम रिपोर्ट करावं लागेल. 3 ते 5 दिवसाचा दिवस दिले जातात रिपोर्टिंगसाठी. त्या 5 दिवसामध्ये तुम्हाला रिपोर्ट करावं लागेल. तुम्ही जर रिपोर्ट केलं तर तुमचं ऍडमिशन कन्फर्म होते आणि जर नाही केलं तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होते आणि तुमचं जे काही डिपॉझिट होतं 50,000 25,000 ते तुमचं जप्त केल्या जाते. त्याच्यामुळे तुम्हाला रिपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि कॅन्डिडेट हु गॉट ग्रेट प्रिव्हियस राऊंड 1-2 आर नॉट एलिजिबल फॉर स्ट्रे वॅकन्सी राऊंड. जर तुम्हाला जे कॅन्डिडेटला पहिल्या आणि सेकंड राऊंड मध्ये सीट भेटली ते स्ट्रे वॅकन्सी राऊंड मध्ये एलिजिबल नाहीत. कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू व्हेरीफाय फी स्ट्रक्चर अँड कॉलेज. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजचं फी स्ट्रक्चर बघावे लागेल. प्रायव्हेट कॉलेजचं जे काही फी स्ट्रक्चर आहे तुम्ही बघून घ्यावं. कारण की प्रायव्हेट कॉलेज पण वेटरनरीचे याच्या थ्रूच भरले जातात. काउन्सिलिंग नॉट रिस्पॉन्डिंग फॉर चेंज ऑफ प्रायव्हेट कॉलेज फी स्ट्रक्चर अँड द चॉईस फिलिंग. ओके, काउन्सिलर तुमच्यासाठी रिस्पॉन्सिबिलिटी धरणार नाही. त्याच्यामध्ये वेटरनरी काउन्सिलिंग काही रिस्पॉन्सिबिलिटी घेणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या काउन्सिलिंग बद्दल सांगायचं म्हणजे वेटरनरीच्या काउन्सिलिंग मध्ये प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट दोन्ही पण कॉलेज इन्क्लूड आहेत. प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट दोन्ही पण कॉलेज इन्क्लूड आहेत. त्यामुळे प्रायव्हेट कॉलेज टाकता वेळेस तुम्ही तुमच्या फीसचा विचार करूनच टाका. असे पण कोणत्या पण याच्यानुसार टाकू नका. तुम्हाला जर याची लिस्ट पाहिजे असेल तर आमच्याकडे भेटून जाईल. धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे महाराष्ट्रातल्या तसेच एमसीसी तसेच वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया याच्याबद्दल कोणता पण डाऊट असला तर तुम्ही आमच्याशी चौकशी साधू शकता. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसंच आमच्याशी तुम्ही व्हॉट्सअपवर टेक्स्ट मेसेज करू शकता. काही जर डाऊट असला तुम्ही कमेंट करा, तर तुम्हाला अवश्य उत्तर दिले जाईल. धन्यवाद.